तब्बल पावणे 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंत्री भरत गोगावले यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। सूत्र हाती घेताच भरत गोगावले यांनी थेट किल्ले रायगडावर जात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले। हे पालकमंत्रीपद मी जनतेच्या चरणी अर्पण करतो, अशी भावुक प्रतिक्रिया त्यांनी दिली। यावेळी रायगडकरांसाठी मोठी घोषणा करताना ते म्हणाले की जिल्ह्यात तब्बल 5480 कोटी रुपयांचे सामंजस्य करार MOU झाले असून यातून सुमारे 4000 तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळणार आहेत। महायुतीतील सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। इच्छापूर्ती झालेली आहे, काय नक्की चाकडं घातलं होतं कार्यकर्त्यांनी आणि आपण पण? कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी जे गेली पावणे 2 वर्ष संकल्पना केली होती आणि आमचं म्हणणं असतं की प्रत्येक निवडणुकीला ज्या वेळेला आम्ही प्रचाराच्या अगोदर येऊन जगदीश्वराचं दर्शन, समाधीचं दर्शन, जिजाऊ समाधीचं दर्शन ही आमची परंपरा आहे, ती आम्ही राखण्याचं काम केलेलं आहे। आणि परवा सोमवारी जे आम्हाला पालकमंत्रीपद मिळालं तर पहिला मी आता रायगडला आलेलो आहे, बाकी मग आमच्या घरचा देव कुलस्वामिनी गावपांढर ह्याला मग आज रात्री शेठ पहिल्यांदा आपली बैठक झाली कालच अलिबागमध्ये, त्यातनं रायगडकरांना त्या औद्योगिक क्षेत्रामधनं काय मिळणार आहे, किती ते ठराव झालेले आहे? काल तसं MOU 5480 कोटीचे MOU झालेले आहेत आणि जवळजवळ जर व्यवस्थित ते सगळे पार पाडलं तर जवळजवळ 4000 लोकांना नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात आणि चांगली बाब आहे। जास्तीत जास्त रायगडमध्ये उद्योगपती येऊ घातलेले आहेत, त्यांची येण्याची संकल्पना आहे। कारण पोर्ट जवळ आहे, विमानतळ जवळ आहे, मुंबई जवळ आहे, सगळी शहरं जवळ आहेत आणि आता हवे झालेलं आहे। या सगळ्या बाबतीमध्ये रायगडला प्राधान्य उद्योगपतींनी जास्त दिलेलं आहे। शेठ आतापर्यंत आपण विचार केला तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये दुमत होतं, पालकमंत्री पदावर पालकमंत्री झालेला आहे। आता महायुतीमध्ये कशा स्वरूपाचं तुमचं वागणं असणार आहे? काय नाही, महायुतीमध्ये आम्ही सगळे बरोबर हातात हात घालून काम करू। मी काल पण सांगितलं, आज पण सांगतो, महायुतीचे 7 आमदार, 2 खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सभापती, सदस्य, पंचायत समितीचे सभापती, सदस्य, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, महानगरपालिकेचे महापौर, नगरसेवक, ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू आणि या जिल्ह्याचा विकास करू। मागच्या सरकारमध्ये कोर्टाकडून जेव्हा आपलं प्रतुत म्हणून रद्द झालं त्या तोच युक्तिवाद पकडून कपिल सिब्बलांनी दावा केला आहे की एकनाथ शिंदेंचं नेतेपदी गोठवण्यात यावं, त्यांचंही रद्द करण्यात यावं आणि शिवसेनेचं चिन्ह गोठवण्यात यावं, असा कपिल सिब्बलांचा कालचा दावा आहे। ठीक आहे, आता ह्याच्या अगोदर ते शिवसेनेचं चिन्ह मिळावं, नाव मिळावं म्हणून युक्तिवाद करत होते। आता चिन्ह गोठवण्याची त्यांच्यावर वेळ येत असेल, ह्याचा अर्थ ते चिन्ह काय त्यांना मिळणार नाही, हे चिन्ह एकनाथ शिंदे साहेबांनाच राहील, आम्हाला राहील असं आम्हाला वाटतं। तटकरे कुटुंबाने तुम्हाला शुभेच्छा दिल्या का? हो, दिल्या। त्या मुलींनी परवाच आदितीताईंनी आम्हाला सभागृहामध्ये आणि अनिकेतनी आणि आता खासदारांचं राहिलेलं आहे, बघू आज उद्या होईल। चलो चला।